हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय आनंदाची माहिती पाहणार आहोत की वन विभागामध्ये सुद्धा आता मोठी भरती होणार आहे. आणि ही जी भरती आहे याच्यामध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहेत, जाहिरात कधी येऊ शकते आणि या वन विभागाच्या भरतीच्या संदर्भात अधिकृत परिपत्रसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पदं कोणती भरणार, परीक्षा कोण घेणार, जाहिरात कधी येणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता सार्वजनिक आरोग्य विभागाची सुद्धा जाहिरात येणार आहे आणि आता वन विभागाची सुद्धा जाहिरात येणार आहे पहा. तर तयारी लागा मित्रांनो. खरोखर 2023मध्ये जशी मेगा भरती झाली तशी आता 2026मध्ये सुद्धा मेगा भरती होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तसंच वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचसुद्धा स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्क्रीनवर खालच्या उजव्या कोपऱ्यात जे 2 मोबाईल नंबर दिसत आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील आणि डिस्काउंटमध्ये मिळून जातील. माझं नाव सांगा, डिस्काउंटमध्ये ही पुस्तकं मिळून जातील. तर या ठिकाणी पहा, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र आणि यांचं कार्यालय पहा. तर या ठिकाणी पहा की यांची एक विषय काय पहा, बैठक बोलावलेली आहे की मुख्य वन संरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांची विविध विषयावर आभासी आढावा बैठक. आता ही बैठक कधी होणार आहे तर 16 जुलै 2026ला सकाळी 18 वाजता बैठक होणार आहे. आता पहा कोणकोणती पदं भरली जाणार आहेत ते पहा. पहिलं जे पद आहे या ठिकाणी, पहिलं जे पद तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते आहे वनरक्षक भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने. म्हणजे पहिलं पद आहे वनरक्षक हे पद भरलं जाणार आहे. त्याच्यानंतरचं दुसरं जे पद आहे ते पहा, प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेतील सर्वेक्षक नावाचं जे पद आहे व इतर पदांची भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे. आणि हे वनरक्षक भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे. त्याच्यानंतर तिसरं पद आहे पहा, लेखापाल भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणीपत्र या कार्यालयात सादर करणे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का कोणकोणती पद 2023ला याच पदांची भरती झाली होती पहा, वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापाल. आणि हे लेखापाल पद असं आहे, यांनी ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येतो आणि सिलेबस तलाठ्याचाच आहे. तलाठ्याचा जो सिलेबस आहे तोच या ठिकाणी आहे. तर अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. आणि वन विभागाची जाहिरात, आता प्रश्न पडला आहे तुम्हाला की जाहिरात कधी येणार आहे, तर माझा असा अंदाज आहे की येत्या 1-1.5 महिन्यामध्ये वन विभागाची जाहिरात येऊन जाईल. आता दुसरा प्रश्न असा आहे की सर परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा यावेळेससुद्धा TCSच घेणार आहे. TCS मार्फतच परीक्षा होणार आहे. त्यामुळं TCS पॅटर्ननुसार तुम्ही तयारी लागा मित्रांनो. आता भरपूर डिपार्टमेंटच्या जाहिराती एकदम येणार आहेत, त्यामुळं अभ्यास करा. जर तुम्हाला वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस तुम्हाला मिळेल, झालेले सगळे पेपर भेटतील, लेखापाल, वनरक्षक याचे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ TCS पॅटर्ननुसार तुम्हाला मिळणार आहेत. आणि एवढं सारं फक्त आणि फक्त 500+ GSTमध्ये, इतक्या कमी फीमध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.